हाय नमस्कार, मी आहे शरयू आणि तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले सबस्क्राइब करा। आणि चला मग आपण आता आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया। तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असेल की मी आजच्या व्हिडिओमध्ये काय बोलणार आहे। तर येस, हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि मला बऱ्याच जणींनी कॉन्टॅक्ट केला की तू ही ज्वेलरी कुठून घेतली, तू हा लेहंगा कुठून घेतला, तू शॉपिंग कुठून केली। तर मला वाटलं की या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवायला पाहिजे। तर यामध्ये म्हणजे मी तुम्हाला माझ्या सगळ्या आउटफिटची कॉस्टिंग, बजेट, मी शॉपिंग कुठून केली आणि त्या थ्रू मी तुम्हाला माझ्यासोबत जे एक्सपिरियन्स झाले ते मी शेअर करेल की ब्राइडला कसं प्रेशर होतं आणि त्या प्रेशरमध्ये त्यांना जी आवडती गोष्ट ती ते घेत नाही आणि दुसरं काहीतरी घेतात, असे पण खूपदा माझ्यासोबत झालेलं आहे। तर मी ते शेअर करणार आहे। तर आपण सुरुवात करूया एंगेजमेंटच्या लुक्स पासून। तर आमच्याकडे एंगेजमेंटला 2 लुक्स असतात आणि जो सेकंड लुक असतात तो इन लॉज आपल्याला गिफ्ट करतात ते कपडे, आणि फर्स्ट लुक मध्ये आपण काही घालू शकतो। तर मला 2 पैकी एक लुक वेस्टर्न करायचाच होता आणि जो पहिला लुक असतो म्हणजे औक्षण, तर त्याच्यात ते फक्त 10 मिनिटं ते विअर करावं लागतं आणि सेकंड लुक साठी म्हणजे त्याच्यावर रिंग सेरेमनी होते। येस ते सेकंड लुक माझा ट्रॅडिशनल होता आणि ती साडी माझ्या इनलॉजनी मला गिफ्ट केली होती। तर मी गेली होती, म्हणजे चॉईस माझीच होती। तर आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा गेलो तेव्हा म्हणजे माझे पूर्ण इनलॉजची फॅमिली होती आणि माझे आई बाबा होते आणि तेव्हा आम्ही बरेचसे दुकानं बघितले पण मला काहीच आवडत नव्हतं आणि मी डिसाईड काहीच नव्हतं केलं की मला कसा लुक पाहिजे। आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही आधी लुक डिसाईड करायला पाहिजे। तर माझ्या डोक्यात काहीच नव्हतं आणि मला काहीच आवडत नव्हतं आणि मग मी एका शॉपमध्ये गेलो आणि ते दाखवते आणि त्यांना पण एका लेवलवर झालं होतं की बस, आणि पण ते उठू नव्हते देत। तर मग लास्टमध्ये इतकी घाई झाली की हा की ही छान दिसते, ही छान साडी दिसते, पण मला ती आवडली नव्हती आणि मग ती घेतली आणि ती होती 20,000 रुपीज आणि मी खूप प्रेशराइज झाली होती की ही गोष्ट मला आवडलीच नाही आणि त्याचे 20,000 द्यायचे आणि ते म्हणजे दिले। मला ते खूप टेन्शन आलं होतं आणि मग मी घरी आली आणि मी काइंड ऑफ रडली, चांगलीच रडली आणि मग आईला म्हटलं की मला नाही आवडलाय। आणि त्याचं जे ब्लाऊज होतं, ती साडी पूर्ण हँडलूम होती तर त्याचे धागे निघत होते आणि तो पण पॉइंट होता एक। मग आम्ही त्या शॉपमध्ये गेलो दुसऱ्या दिवशी की असं आणि की नाही आवडली। मग त्यांनी ते पैसे तर रिटर्न नाही केले पण माझ्या इनलॉजनी मग नंतर तिथून त्या याच्या शॉपिंग केली आणि मग आम्ही त्याच दिवशी दुसऱ्या शॉपमध्ये गेलो आणि मग मला तिथे एंगेजमेंटची फायनली साडी आवडली आणि तुम्ही म्हणजे मी फोटो त्यात ऍड करेल आणि त्याची प्राइस होती 22,000। येस, आणि मी 2,000 जास्त महाग घेतली होती पण तरी मी खूप समाधानी होती की येस, मला ही साडी आवडली आहे आणि मी यासाठी खर्च करू शकते, म्हणजे की ओके, माझं मनाला समाधान होतं। मला तुम्हाला खूप महत्त्वाचा टॉपिक सांगायचा आहे जो की खूप इम्पॉर्टंट आहे। इतकी महागाची साडी, बरेच जण सिल्कच्या साड्या घेतात आणि मग त्याचं मेंटेनन्स करणं खूप महत्त्वाचं असतं आणि मला काहीच नॉलेज नव्हतं सिल्कच्या साड्यांबद्दल। आणि मग आम्ही ब्लाऊज शिवायला टाकला आणि आरी वर्क केलं मी, आणि तुम्हालाही माहित आहे की आरी वर्क किती ट्रेंडिंग आहे। आणि मग एंगेजमेंट झाली आणि जेव्हा ड्रायक्लीन करायची वेळ आली की त्यांनी जे ड्रायक्लीन आपण टाकतो त्यांनी नाही म्हटलं की आम्ही आरी वर्कचे ब्लाऊज ड्रायक्लीनच करत नाही। आणि एंगेजमेंटला दिवसभर तुम्ही उभे राहता, तुम्हाला माहिती असेल की स्वीट पॅचेस किती पडतात, तर ते तसं काहीच होतं। तर तुम्ही आरीवर्क सिल्कच्या साडीवर तर नक्कीच करू नका। नंतर लग्नाच्या कोणत्याच ब्लाऊजला मी आरीवर्क केलं नाही, रेडीमेड ब्लाऊज घेतले जे की खूप सुंदर सुंदर आरीवर्कचे। तर एंगेजमेंटचा माझा फर्स्ट लुक मला वेस्टर्न करायचा होता, त्यासाठी मी एक ऑर्गेन्झाची साडी घेतली होती अमरावतीवरनं आणि त्याची कॉस्ट होती 4,500 आणि त्यात पण मी एक चूक केली होती, जे ब्लाऊज होतं तर ऑर्गेन्झा सगळं ट्रान्सपरंट असतं आणि मी ब्लाऊज फ्रंट हुकनी शिवलं होतं, जे की एक ड्रॉबॅक आहे। तर एंगेजमेंटमध्ये ज्या चुका केल्या त्या मी लग्नात ऑफकोर्स रिपीट नाही केल्या, तर हे लक्षात घ्यायला पाहिजे। आणि ज्वेलरीबद्दल, तर ज्वेलरी माझा जो फर्स्ट लुक होता त्याच्यावरती माझी वहिनीचीच एडीची एंगेजमेंटची ज्वेलरी होती, मी तीच घातली होती। आणि त्यानंतर जो सेकंड लुक आहे एंगेजमेंटचा, त्याच्यावरची ज्वेलरी इथे जो नेकलेस होता तो गोल्ड होता आणि इयरिंग सुद्धा, आणि जो मी लांब नेकलेस घातला होता
तो 450 रुपीजला होता आणि नथ 180 रुपीजची होती. आणि दॅट्स इट फॉर माय एंगेजमेंट लुक. आणि मी स्वतःचं मेकअप स्वतः केलं होतं. आपण लग्नाच्या रिच्युअल्सची सुरुवात करूया. तर फर्स्ट लुक मी सुरुवात करते मेहंदीपासून. तर ज्या लुकवरती मी मेहंदी काढली तो ड्रेस मी दादाच्या संगीतसाठी घेतला होता, म्हणजे लास्ट इयरला. आणि ज्वेलरी पण मी तीच घातली होती. तर या फर्स्ट इव्हेंटला मला लागले 0 रुपीज. तर मेहंदीच्या दिवशी मेहंदी झाल्यानंतर बांगड्या घालतात, म्हणजे नवरीला चुडा घालतात. तर ती मी साडी म्हणजे मला ती इतकी आवडली होती ना, आणि ती साडी मी सुरतच्या एक्झिबिशन मधून घेतली होती. आणि ती काश्मीरी शिनॉन म्हणतात त्याला, काश्मीरी सिल्क, आय डोंट नो. आणि ते सेल मधून घेतली होती मी आणि त्याची कॉस्ट होती 10,000. ती साडी इतकी सुंदर आहे ना, जेव्हा मी इंस्टाग्रामला पोस्ट केलं म्हणजे ते साडीवरचे फोटो, तर त्याला 8,000 लाईक्स आले. म्हणजे मला कोणत्याच पोस्टवर इतके लाईक नव्हते आले जे त्याच्यावर आले. आणि ती साडी इतकी सुंदर आहे. येस, सो प्रिटी. आणि त्याच्यावरची ज्वेलरी मी एक मोतीसारखा आणि त्याच्यावर ग्रीन स्टोन होता, तर ती ज्वेलरी मी घेतली होती 450 रुपीजला. आणि अमरावतीवरून लोकल शॉपला सिद्धिविनायक म्हणून आहे, जे की खूप फेमस आहे अमरावतीला. हल्दीसाठी मी एक सिंपल साडी घेतली होती आणि त्याची कॉस्ट होती 1080 रुपीज. आणि ती साडी खूप प्रिटी होती. आणि त्याची ज्वेलरी मी मिशोवरून ऑर्डर केली होती आणि दॅट इज फॉर 272 रुपीज समथिंग. वेडिंगसाठी माझे पूर्ण लुक डिसाइड होते की मला संगीतला गाऊन घ्यायचा आहे, वेडिंगला लेहंगा घ्यायचा आहे, सप्तपदीला नऊवारी घालायची आणि रिसेप्शनला साडी घ्यायची आहे. म्हणजे मला सगळे लुक कव्हर करायचे होते. हे माझं डिसाइड झालेलं होतं. तर संगीतसाठी मी जो गाऊन घेतला तो मी सुरतवरून घेतला आणि तो मला पडला 10,600 रुपयाला. आणि येस, मी संगीतचं ज्वेलरी विसरली सांगायचं. तर संगीतचा माझा एडीचा नेकलेस होता 1400. आणि येस, आता आपण मेन आउटफिट बद्दल बोलूया, जो की लेहंगा. आणि लेहंगा आधी मी रेड घेणार होती प्रियंका चोपडा सारखा. आणि मी पुण्यातले शॉप पण बघितले आणि एक दुल्हनिया म्हणून आहे, म्हणजे जे खूप महाग शॉप आहे, आणि तिथे मी तो रेड घालून बघितला आणि त्याची क्वालिटी खूप चांगली होती. आणि तो होता 72,000 रुपीज ओनली. येस. आणि मला म्हटलं माझी किडनी मला नाही विकायची. आणि मग जे चीपर होते व्हर्जन ते खूप चीप वाटत होते, म्हणजे खूपच चीप. आणि मग मी माझं माइंड चेंज केलं आणि पिंट्रेस्टवरती पूर्ण शोधलं. तर मला ओनियन कलर दिसला, ओनियन पिंक, जो की खूप ट्रेंडिंग आहे. आणि मग मी ते सर्च केलं आणि म्हटलं आता मला सुरतलाच जायचं आहे, सुरतला शॉपिंग करायची आहे. आणि मग आम्ही सुरतमध्ये पण सगळे शॉप्स बघितले. आणि मग आम्ही ओल्ड बॉम्बे मार्केट गेलो आणि त्यांना फोटो दाखवला आणि त्यांनी 5-6 आणले. आणि मग तो घातला मी. आणि मी फक्त 5 मिनिटांसाठी घातला आणि सगळे म्हटले हा खूप सुंदर आहे, फायनलाइज कर. पण मी त्याला असं डोळे भरून बघितलंच नाही आणि तो मग फायनलाइज केला. आणि मग तो घरी आला. येस, मग छान वाटलं, नाईस, की येस फायनली माय ड्रीम लेहंगा इज हिअर. आणि मग मी रेडीमेड ब्लाऊज शिवलं त्याच्यावरती, म्हणजे सेमी स्टिच होतं तर ते शिवलं. आणि ओढणी त्यांनी एकच दिली होती आणि मग मी एक रेडीमेड करून घेतली. मी तुम्हाला प्राइस सांगितली का? ओके. तर मला लेहंगाची प्राइस म्हणजे लेहंगा पडला तो 17,000 आणि येस 17,000ला तो लेहंगा पडला. तर वेडिंग ज्वेलरी मला रोज गोल्ड फिनिशमध्ये पाहिजे होती, कारण की लेहंगाचं पूर्ण वर्क रोज गोल्डमध्ये होतं आणि ते मला भेटलं सुरतला 3,000 रुपीजमध्ये. तर लग्नातला माझा सेकंड लुक होता सप्तपदीचा आणि फेरेचा. आणि तो मला पूर्ण ट्रॅडिशनल करायचा होता, कारण की जो लेहंगाचा लुक होता तो थोडा काइंड ऑफ वेस्टर्नमध्ये गेला होता. तर मी त्यासाठी पैठणी घेतली 6 वारी आणि त्याची मी 9 वारी वेअर केली होती. आणि येस, तर ती पैठणी मी अमरावतीवरनं नंदा शॉपमधून घेतली होती आणि त्याची कॉस्ट मला पडली 11,333 रुपीज. मला ती आठवते आता. तर 9 वारीवरची माझी मॅक्झिमम ज्वेलरी ही गोल्ड होती, पण मी त्यावरती आर्टिफिशियल ज्वेलरी पण घातली होती, म्हणजे जशी वेल, कानातले माझे किंवा खोपा. आणि ते 3 पदरी मी एक घेतलं होतं आर्टिफिशियल आणि ते मला पूर्ण पडलं 2,000 समथिंग. तर येस.
तर रिसेप्शनचा लुक माझा खूप आधीपासून ठरला होता, म्हणजे एकच लुक जो फिक्स होता तो माझा रिसेप्शनचा होता की मला साडी गोल्डन, म्हणजे गोल्डन राखी नाही, राखी सावंत नाही, रेखा पॅटर्न मधून साडी घालायची आहे, ते माझं फिक्स होतं. आणि मग मी इंस्टाग्राम पेजेसवरती बघितलं आणि ते एकदम 35,000 40 असं काहीतरी सांगत होत्या. मग आम्ही सुरतला ती साडी बघितली आणि तिथे मी लेहंगा घेतला, त्यांनीच मला ती साडी दाखवली. त्या शॉपमध्ये पूर्ण व्हेरायटी होती, म्हणजे ते इतकं छान शॉप होतं. आणि ती साडी होती 24,000. तर ती साडी होती 24,000. आणि तेव्हा माझं म्हणजे असं झालं होतं, इतकी शॉपिंग सुरू होती ना की मला ते 24,000 द्यायची इच्छाच होत नव्हती की मी दुसरं काहीतरी बघते, पण इतकी महागाचं मला नाही घ्यायचंय. असं झालं होतं की लेहंगा इतका महाग झालाय तर मला साडी नव्हती घ्यायची. आणि मग आम्ही खूप शोधलं पण शेवटी ते भेटतच नव्हतं. आणि मग सगळे म्हणजे माझी आत्या, आई, बाबा, दादा की घेऊन घे, एवढा विचार करू नको, तुझा हा म्हणजे तू लुक हा आधीपासून डिसाईड केलाय आणि याच्यापेक्षा तुला स्वस्त भेटणार नाहीये, कारण की ती साडी इतकी सुंदर होती, बापरे. आणि मग ती घेतली, येस. आणि त्याच्यावरची जो ज्वेलरी वगैरे जे माझं पूर्ण इन्स्पायर, म्हणजे लुक माझा पूर्ण ठरला होता. आणि त्याच्यावरची ज्वेलरी मी सुरतला घेतली आणि ती मला कॉस्ट झाली 2,800 रुपयाला. आणि तो लुक पूर्ण कम्प्लीट केला. तर हा मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन आहे, जो की प्री वेडिंगच्या साड्या. तर प्री वेडिंग मध्ये मी 2 लुक केले होते आणि त्या दोन्ही साड्या मी सुरतला एक्झिबिशन मधून घेतल्या होत्या 1,500 रुपयाला. आणि खूप सुंदर साड्या होत्या त्या. आणि त्याच्यावरचं मग प्री वेडिंगला म्हणजे ब्लाऊज वगैरे मी आधी काही शिवलं नव्हतं, फक्त घेऊन ठेवायच्या की असो आपल्याजवळ साड्या. पण मग प्री वेडिंग आमचं खूप वेळेवर डिसाईड झालं, तर मग मी त्याच्यासाठी एक रेडीमेड व्हाईट ब्लाऊज घेतलं होतं आणि त्यात ते मला पडलं 600 रुपयाला. आणि ज्वेलरी माझी आधीचीच होती. तर मेन आउटफिट मी कव्हर केलेले आहे, त्याची कॉस्टिंग कव्हर केलेली आहे आणि माझा शॉपिंग एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. मी मॅक्झिमम माझी शॉपिंग सुरत आणि अमरावतीला केली, म्हणजे ट्रॅडिशनल मी सगळं अमरावतीला घेतलं आणि जे पण वेस्टर्न होतं म्हणजे वेडिंग होतं, संगीत होतं किंवा रिसेप्शन, ते मी सुरतवरनं घेतलं. आणि ज्वेलरी पण मी सुरतवरून घेतली, जी मेन होती. तो ज्वेलरीचा पण वेगळाच किस्सा आहे, बापरे भयानक. तर माझी जी पण सुरतची आर्टिफिशियल ज्वेलरी होती, म्हणजे वेडिंगची, रिसेप्शनची आणि संगीतची, ती हरवली होती. आणि ती म्हणजे बापरे, मी कसं सांगू, म्हणजे भयानक एक्सपिरियन्स होता तो माझ्यासाठी. तर आम्ही सगळ्या गोष्टी पार्सलला लावल्या होत्या एका शॉपमधून. आणि त्या शॉपचं नाव होतं गोकुल. आणि जी बॅग होती ती पण आम्ही गोकुलचीच होती. तर शॉपवाल्यांना वाटलं ही बॅग आमची आहे, म्हणून त्यांनी ती कुठेतरी ठेवून दिली आणि ती पार्सलमध्ये आलीच नाही. पण जे सेल्समॅन होते, ज्यांच्यापासून आम्ही लेहंगा घेतला, रिसेप्शनची साडी घेतली, तर ते खूप हेल्पफुल होते. मग त्यांना आम्ही फोन केला कि असं असं झालंय, तर ते म्हटले आज तो संडे है, मैं कल जाऊंगा शॉप पे तो देखूंगा. आणि मग ते गेले, मग त्यांनी शोधाशोध केली, तर त्यांना ती बॅग भेटली. आणि तो क्षण म्हणजे जेव्हा ती बॅग भेटली, तर वहिनी पूर्ण कोऑर्डिनेट करत होती त्या शॉपवाल्यासोबत आणि मी अमरावतीला होती, कारण की मला शॉपिंग करायची होती. आणि त्या दिवशी आम्ही गणपती घ्यायला गेलो होतो. तर काय गणपतीची गोष्ट अशी की माझ्या घरी गणपती बसत नाही, माझ्या इनलॉजकडे बसतो. आणि तेव्हा लग्न व्हायचं होतं, तर मी सोबत गेली होती आणि कोणता घ्यायचा वगैरे असं. आणि तेव्हा प्रणव, मम्मी, बाबा आम्ही गेलो होतो. आणि बस म्हणजे गणपती एक फायनलाइज झाला आणि तेव्हा वहिनीचा फोन आला की शरयू ती ज्वेलरी भेटलेली आहे. बापरे, म्हणजे एवढ्या मोठ्या सिटीत तुम्ही शॉपिंग करायला जाता, तिथे एक गोष्ट हरवते आणि ती भेटते, म्हणजे ती किती मोठी गोष्ट आहे. आणि थँक्यू गणपती बाप्पा, म्हणजे तो खूप मस्त क्षण होता आमच्यासाठी, म्हणजे ऍज अ फॅमिली पण आणि माझ्यासाठी पर्सनली खूप छान क्षण होता तो. तर मी मॅक्झिमम तर कव्हर केलंय. तर बारीक चिरीक गोष्टी बऱ्याच असतात, म्हणजे खूप जास्ती असतात, त्या मी नाही सांगितल्या. तर तुम्हाला काही पण इन्क्वायरी असेल तर प्लीज डीएम करा मला इंस्टाग्रामला, मी नक्की तुम्हाला हेल्प करेल कुठून शॉपिंग करायची, कुठून काय. तर येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग, स्टे ट्यून आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट नक्की करा. तुम्ही कमेंट केलं तर मला समजतं की कोण बघत आहे, कोणाला आवडत आहे. बरेच जण व्हिडिओ बघत आहे हे मला माहिती आहे, म्हणजे मला समजतं, पण तुम्ही लोक कमेंट करत नाही, तर ते माझ्यापर्यंत पोहोचत नाही की
की मला मग एक इन्स्पिरेशन नाही भेटत, ते कुठेतरी मिस आउट होतं की यार मला व्हिडिओ करायला पाहिजे या टॉपिकवर की नाही. तर तुम्हाला टॉपिक जे पण असेल तुम्ही सांगा, माझ्याकडून होत असेल तर मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल. आणि दॅट्स इट, स्टे ट्यून, बाय बाय.